मित्रमंडळी नमस्कार. आपण नर्सरीतून रस्त्याकडच्या बाजूला म्हणजे पूर्वेकडे चाललेलो आहोत आणि नर्सरीत असलेली जी रोपं आहेत आपली, ही जी रोपं आहेत सगळी ती नर्सरीतली तर आपल्याला या ठिकाणी दिसत आहेत. तर आपल्याला सुरुवातीला चाफा बघायला मिळाला, यानंतर आहे मोरपंखी. तर एवढ्या मोठ्या साईजची मोरपंखी आपल्याकडे उपलब्ध आहे. आणि पुढच्या बाजूला गेल्यानंतर चाफ्याची रोपं दिसतील, त्याचबरोबर इतर मोठी नारळाची किंवा इतर रोपं दिसतील. तर आपल्याला हा चाफा बघायला मिळतो आहे. आणि कॅमेरा लावला आहे आम्ही गाडीच्या डाव्या बाजूला, जो मॅग्नेटच्या सहाय्यानं चिटकवलेला आहे. आणि हळूहळू आपण चाललेलो आहोत पूर्वेकडे. तर आपल्या नर्सरीत असणारा जो रोपांचा स्टॉक आहे तो आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतो आहे. काही भाग रिकामा असेल तर आपण चाललेलो आहोत घराकडच्या बाजूला. आणि ही जी रोपं आहेत ती आपल्याला सगळी या ठिकाणी बघायला मिळतील. तर नर्सरीमध्ये असलेल्या रोपांचा स्टॉक आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतो आहे. तर ही वेगवेगळ्या प्रकारची रोपं आहेत, फळझाडं आहेत, शोची झाडं आहेत आणि ही सगळी रोपं आपल्याला या ठिकाणी बघायला मिळत आहेत. तर ती रोपं आपण दाखवत नर्सरीकडे चाललेलो आहोत. आणि इथून आपण पुढं एक घराच्या पुढच्या बाजूनं वळून येणार आहोत. म्हणजे आपल्याला ही सगळी जी रोपं आहेत तर ती आपल्याला दिसतील. आणि यासाठी आपण हा भाग दाखवतो आहे. तर या ठिकाणी आपली पार्किंगमध्ये गाडी उभा आहे आणि त्याचबरोबर ही घराच्या बाजून असलेली रोपंही दिसतील. तर आपण हा सगळा रोपांचा स्टॉक या ठिकाणी दाखवायचा प्रयत्न करतो आहे. आणि पुढच्या बाजूला या ठिकाणी आपण ही जी रोपं आहेत तीही दाखवतो आहे. तर आपल्याला थोडीशी गाडी मागं घ्यावी लागणार आहे. तर या बाजूला जी रोपं आहेत आपली ती या ठिकाणी दिसत आहेत. आणि याचबरोबर या ठिकाणी जी मोठी रोपं आहेत, समोरच्या बाजूला इकडे मोठी रोपं दिसतील, कदंबाची रोपं बघायला मिळतील. ही कदंबाची मोठी रोपं बघून आपण जातोय पुढच्या बाजूला. तर ही संपूर्ण नर्सरी आपल्याला या ठिकाणी बघायला मिळालेली आहे. आणि आपण पुढं जातोय रस्त्याकडं. तर रस्त्याच्या बाजूने असलेले बोर्ड आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतील. तर आता आपण चाललो आहे रस्त्याकडं. मित्रमंडळी, या ठिकाणी आपला नर्सरीतला रोपांचा स्टॉक आहे तोही आपल्याला बघायला मिळेल. आणि त्याचबरोबर पुढच्या बाजूला ही इतर रोपांची विक्री केली जाते. तर या ठिकाणी रोपं आहेत आणि त्याचबरोबर कस्टमर येऊन थांबलेले आहेत. तर डाव्या बाजूला गुलाब आणि या ठिकाणी आपल्याला नर्सरीचं गेट दिसलेलं आहे. पुढच्या बाजूला नर्सरीचा बोर्ड दिसतो आहे आपल्याला. आणि बोर्ड बघून आपण चाललो आहे पंढरपूरच्या दिशेनं. तर असं आपल्याला या ठिकाणी बोर्ड बघायला मिळालेलं आहे. आणि आपण चाललो आहे पंढरपूर रोडला. तर पंढरपूर रोडला जात असताना या ठिकाणी डाव्या बाजूला महादेव मंदिर बघायला मिळते. आणि या ठिकाणी आपण महादेव मंदिर जे आहे ते दाखवण्याचा प्रयत्न करतो आहे. तर या ठिकाणी महादेव मंदिर पाठीमागच्या बाजूला गेलेलं आपल्याला बघायला मिळेल. आणि यानंतर कदाचित आपल्या घराकडच्या बाजूला घरावरती जे बोर्ड आहेत ते इथून दिसत आहेत थोडे थोडे. तर तेही दाखवण्याचा आपण प्रयत्न करू. तर त्यासाठी मी झूम करतो आहे. झूम करून बोर्ड दिसत नाहीत, परंतु पुढं जाऊन आपण थोडंसं रस्त्याच्या बाजूला थांबून हळूहळू घेणार आहे. आणि इथून जर चुकून तो भाग दिसला तर आपण दाखवणार आहोत. नसेल तर आपल्याला कॅमेऱ्याचा जो अँगल आहे तो बदलावा लागणार आहे. आणि या ठिकाणी गोळी पेंटचा कारखाना दिसतो आहे. आणि गोळी पेंटच्या कारखान्याच्या पुढं आल्यावर कदाचित आपल्या घरावरचे बोर्ड जे आहेत तर ते इथून दिसतील, परंतु आपल्याला पुढं जावं लागणार आहे. तर हळूहळू आपण पुढं चाललेलो आहोत आणि इथून बोर्ड दिसत आहेत.
थोडंसं गाडी मागं घ्यावी लागेल. तर मी थोडी गाडी मागं घेतोय आणि या ठिकाणावरून बोर्ड दिसत आहेत. तर घरावरचे बोर्ड इथून दिसत आहेत. तर या ठिकाणी मला घरावरचे बोर्ड समोरून मला दिसत आहेत, परंतु कंपनीचे पत्र्याचं शेड वगैरे कंपनीचे वेगवेगळ्या शेड आहेत ते आडवे येत आहेत, त्यामुळे बोर्ड दिसत नाही. आणि वेगवेगळ्या ज्या नर्सरी आहेत तर त्या आमच्या मामांच्या मुलांच्या आहेत आणि या नर्सरीसुद्धा आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतील. तर त्याही भाजीपाल्याच्या नर्सरी आहेत, तर त्यांच्याकडे भाजीपाला उपलब्ध असतो. तर या ठिकाणी त्यांचे बोर्ड वगैरे बघायला मिळतील. आणि आपण चाललो आहे सरळ पुढे आणि आता फार्म हाऊसवरती गेल्यानंतरच आपण कॅमेरा चालू करणार आहोत. मित्रमंडळी, या ठिकाणी रस्त्याच्या बाजून जी रोपं लावलेली आहेत ती बनसोडे गुरुजी यांनी लावलेली आहेत आणि त्यांचे आपण रेकॉर्डिंग या ठिकाणी केलेलं आहे. मित्रमंडळी, आपण आलेलो आहोत फार्म हाऊसच्या ठिकाणी आणि आत्ता काम संपवून मिस्त्री मंडळी चाललेली आहेत आणि त्यांनी लावला आहे डोक्याला हात. तर ही मिस्त्री मंडळी चाललेली बघायला मिळत आहेत आपल्याला. आणि समोरच्या बाजूलाही तिकडं जितेंद्र मिस्त्री आहे, त्याला माहीत नाही की अजून आम्ही कॅमेरा गाडीला लावलेला आहे, तर त्याने आत्ता बघितलेलं आहे. आणि आपण या ठिकाणी फार्म हाऊसच्या जवळ आलेलो आहोत. कॅम्परच्या वरच्या बाजूला हा या ठिकाणी डाव्या बाजूला कॅमेरा लावलेला आहे आणि हा जो कॅमेरा आहे तो मॅग्नेटच्या साहाय्यानं या ठिकाणी लावलेला आहे. गाडीला जे डाव्या बाजूला दिसेल त्याचं रेकॉर्डिंग या ठिकाणी या कॅमेऱ्याच्या साहाय्यानं होतं आहे. आणि हा कॅमेरा कुठं लावलेला आहे हे दाखवण्यासाठी मी परत एकदा गाडीच्या जवळ जातोय आणि हा कॅमेरा दाखवतोय. तर अशा पद्धतीनं तर अशा ठिकाणी आयुष आणि पियुष गंमत करत आहेत. आणि तर आम्ही आता इथून पुढे निघणार आहोत घराकडच्या बाजूला. तर आजच पोलवरती लाईट लावलेले आहेत. देगाव ग्रामपंचायत जी आहे, देगाव किंवा ढेकळेवाडी जी ग्रामपंचायत आहे या ठिकाणी पोलवरती लाईट लावलेली आहे. पुढे जाऊन आपण बघतोय तर कदाचित लाईट या ठिकाणी आपल्याला पोलवरची बघायला मिळेल आणि कदाचित संध्याकाळच्या वेळेस जास्त प्रकाश पडला जाईल. तर अशा पद्धतीनं पोलवरती लाईट लावलेली आहे. तर तेही आपण या ठिकाणी रेकॉर्डिंग केलेलं आहे. आपण चाललेलो आहोत फार्म हाऊसकडून घराकडे आणि घराकडे जात असताना हा जो पश्चिम बाजूला सूर्यास्त होत आहे तर त्याचं रेकॉर्डिंग आपण चालू केलेलं आहे. आणि सूर्य अतिशय सुंदर दिसतोय आणि त्याचबरोबर शेजारचं जे घर आहे तर त्यांच्याकडच्या शेळ्या कोंबड्या वगैरे सगळे या ठिकाणी बघायला मिळेल. आणि हळूहळू आम्ही चाललेलो आहोत घराकडे. मित्रमंडळी, या ठिकाणी गाय आणि वासरू आणि पिल्लू जे आहे ते दूध पितं आहे आणि आपण त्या ठिकाणी त्याचंही रेकॉर्डिंग करतो आहे. तर थोडंसं या ठिकाणी मी झूम करून घेणार आहे. तर झूम केल्यानंतर हे गाय वासरू आपल्याला क्लिअर दिसेल. तर अशा पद्धतीनं हे गाय वासरू आपल्याला बघायला मिळतं आहे. तर या ठिकाणी आपण हा व्हिडिओ चालू ठेवलेला आहे आणि गाई वासराचं जे प्रेम आहे ते आपल्याला या ठिकाणी बघायला मिळेल. परत आपण झूम कमी केलेलं आहे आणि झूम कमी केल्यानंतर ती गाई लांब दिसते. यासाठी परत एकदा आपण झूम करणार आहोत आणि या मायलेकराचं किंवा गाय वासराचं प्रेम आपल्याला या ठिकाणी बघायला मिळेल. तर असं हे निसर्गातलं सौंदर्य आपल्याला बघायला मिळतंय. या ठिकाणी गाय दिसते ती चारा खाते
आम्ही आलेलो आहोत तुकाराम मस्के यांच्या घरासमोर आणि आता ते बाय करतायत तर आम्ही चाललेलो आहे. बाय करा रे पोरांनो. आणि समोरच्या बाजूला काय बांधकाम चालू आहे ते दिसतंय आपल्याला. आणि या ठिकाणी जे आमचे शेजारी आहेत बनसोडे गुरुजी, तर त्यांचं घरी या ठिकाणी आपल्याला बाहेरच्या बाजूला लावलेली झाडं बघायला मिळतील, घर बघायला मिळेल. आणि या ठिकाणी असलेलं पीक आणि त्याचबरोबर इथं असलेलं सोलर, जिओ एअरटेलचं टॉवरचं सोलर दिसतोय. आणि आपण चाललेलो आहोत रस्त्याकडं. समोरच्या बाजूला सूर्यास्त होताना दिसत आहे आणि सूर्य अतिशय सुंदर दिसतोय. तर तोही आपण कदाचित यामध्ये झूम करून येतोय का बघूया. तर पुढं गेल्यानंतर थोडंसं झूम करून बघूया. तर या ठिकाणी सूर्य दिसतोय, तर इथून कदाचित दिसला. तर झूम केल्यानंतर सूर्य आपल्याला दिसतोय आणि तो कसा दिसतोय हे आपल्याला बघायला मिळेल. मित्रमंडळी, आपण आलेलो आहोत महादेव मंदिरासमोर आणि या ठिकाणी 2 किलोमीटरचा बोर्ड आहे आणि आपण आपला जो आहे तो डाव्या बाजूला नर्सरीचा बोर्ड आहे. तर आपल्याला उजव्या बाजूला वळायचं आहे. तर हा बोर्ड कदाचित या ठिकाणी आपल्याला दिसेल. तर ही गाडी गेल्यानंतर आपण इंडिकेटर लावून उजव्या बाजूला वळणार आहेत आणि बोर्ड आपला दिसलेला आहे. तर आपण चाललेलो आहोत घराकडे. तर हा बोर्ड दाखवलेला आहे आपण आणि आपण पंढरपूर रोडनं आत वळलेलो आहोत. मंडळी, या ठिकाणी सुद्धा आपण नर्सरीचा दुसरा बोर्ड लावलेला आहे आणि आपण चाललेलो आहोत MIDCतल्या किंवा इंडस्ट्रियल एरियातल्या रस्त्याच्या आतल्या बाजूनं. आणि या ठिकाणी सुद्धा आपली नर्सरी आहे. तर डाव्या बाजूला ही जी असलेली आपली नर्सरी आहे ती पूर्ण या ठिकाणी बघायला मिळेल. आणि आपण चाललेलो आहोत आतल्या बाजूला. तर या ठिकाणी नर्सरी ठेवलेली आपली रोपं बघायला मिळतील. आणि या ठिकाणावरून आपण आत जात आहोत. तर या ठिकाणी काही मोठी वाढलेली झाडं आहेत आणि त्याचबरोबर या ठिकाणी बोगनवेलची रोपं आहेत. तर ते अतिशय सुंदर कलर आलेला आहे. समोरच्या बाजूला घरावरती जो आपला बोर्ड आहे तर तो लावलेला आहे आणि इथून आपल्याला आपले पूर्ण जे घर आहे तेही बघायला मिळते आणि त्याचबरोबर तो बोर्डसुद्धा बघायला मिळतो. मंडळी, या ठिकाणी आपण जो कॅमेरा बसवलेला आहे तर बॉनेटवरती बसवलेला आहे आणि आतल्या बाजूला आहेत आयुष आणि पियुष. तर आता मी आत जाऊन तो जो बसवलेला कॅमेरा आहे तो चालू करणार आहे. हा कॅमेरा जो या ठिकाणी बसवलेला आहे तो मॅग्नेटच्या सहाय्याने बसवलेला आहे. तर समोरच्या बाजूला आम्ही कॅमेरा लावलेला आहे आणि आम्ही चाललेलो आहोत. पुढच्या बाजूला रेकॉर्डिंग चालू केलेलं आहे आणि या ठिकाणावरून आम्ही गाडी वळवणार आहोत. तर समोरच्या बाजूला आम्ही गाडीत दिसतोय आणि बॉनेटवरती कॅमेरा असल्यामुळे बॉनेटचाही बराचसा भाग दिसतोय. तर आता मी गाडी घेतोय पाठीमागं आणि पाठीमागं घेत असताना सुद्धा कंट्रोल्स जे आहेत ते सगळे कॅमेऱ्याचे माझ्या हातात आहेत. तर पाठीमागे एक गाडी गेलेली आहे आणि त्यानं हॉर्न वाजवला होता. तर आम्ही गाडी पाठीमाग घेतलेली आहे आणि पुढं चाललेलो आहोत. तर पुढं जात असताना या ठिकाणावरून आमची गाडी जात असताना समोरच्या बाजूनं रेकॉर्डिंग होतं आहे आणि आयुष उभा राहिलेला आहे, पियुष बसलेला आहे. तर गाडीतून जे आहे ते सगळं दिसतंय. तर आतली लाईट लावल्यावर कदाचित अजून क्लिअर दिसेल, पण दिसत नाही. तर जेवढं दिसेल तेवढं दिसेल, परंतु एक हाही आम्ही प्रयोगच करतो आहे. तर समोरच्या बाजूला कॅमेरा लावलेला आहे आणि गाडीचं रेकॉर्डिंग करतो आहे. तर किती रेकॉर्डिंग कसं होतं आहे काय हे आपण या ठिकाणी बघत आहोत. आतली लाईट लावलेली आहे गाडीतली आणि आम्ही चाललेलो आहोत घराकडे. तर आयुष उभा राहिलेला आहे आणि तो दिसतोय. पियुष डाव्या बाजूला आहे आणि मी ड्रायव्हिंग करतोय. तर आयुषला काहीतरी बोलायचं आहे. काय बोलायचं आहे? बोल बाबा. एक बार मैं समझ नहीं आता ना कैमरे तो कुमारी डालूंगा एक दिन में बहुत मस्त डालूंगा. अरे भाई